स्टार वन महाराष्ट्र न्यूज बातमी लावणे काम नाही, बातमीचा पाठपुरावा करणे काम आहे। जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ स्टार वन महाराष्ट्र न्यूज। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरूच असून रविवारी सकाळी मालेगाव स्टँड पोलीस चौकी समोर असलेल्या अहिल्याबाई होळकर पुलाकडून गोदाघाटकडे जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञात दोघांनी एकाला मारहाण करत त्याच्या डोक्यात दगड मारून हत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे। या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा नंदन बगाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रायकर, उपनिरीक्षक कैलास जाधव, योगेश माळी, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, अशोक काकड, उत्तम पवार, महेश नांदुर्डीकर, दीपक नाईक, विष्णू जाधव, विलास माळोदे, संदीप मालासाने, श्रीकांत करपे, कैलास वाघचौरे, निलेश भोईर महाले परदेशी यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय। 6/3/24 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या अगोदर पंचवटी व्हिक्टोरिया ब्रिजच्या खाली तिथं अर्धवट अवस्थेत एक जखमी माणूस पडला असा एक इन्फॉर्मेशन पोलीस स्टेशनला आली होती। त्यावरून आमचा स्टाफ तिथं गेला असता तिथं जी व्यक्ती आहे अज्ञात व्यक्ती ती मयत झालेली होती। त्याच्यावरून गोपाळ देशमुख म्हणून आमचे कर्मचारी त्यांच्या फिर्याद देऊन 302चा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या तपासामध्ये गुन्हे पथकाचे API पडोळकर आणि त्यांच्या पूर्ण स्टाफने घेतलेला आहे। त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। गुन्ह्यामध्ये हे दोन जे बिअर पिले असं ते सांगतायत आणि त्यांच्या बाजूला हा जो विक्टिम आहे तो संडासला बसला होता आणि याच्यातल्या एकाने त्याला दगड फेकून मारला होता। मग त्यांनी परत दगड फेकून मारला तर याच्यातल्या ह्यांना दगड लागला होता। त्याच्यावरून त्यांची आपसात वादावादी झाली आणि त्याच्यावरून मग त्यांनी 3-4 दगड टाकून त्याचा खून केलेला आहे असं तपासात निष्पन्न झाले। दोघंही जे ताब्यात घेतलेले आहेत आम्ही त्यांचं यापूर्वी त्यांच्यावर एक चोरीचा गुन्हा दाखल आहे आतापर्यंत भद्रकाली पोलीस स्टेशनला आणि याला पंचवटी पोलीस स्टेशनला। मयताची अजून ओळख पटलेली नाही आहे। मयत हा असा तिथं फिरस्ती आहे अशी माहिती आहे।